डिसिजन फटीग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? डिसिजन फटीग म्हणजे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला होकार देणं, हो, हो म्हणणं असं अजिबात नाहीये. डिसिजन फटीग म्हणजे कितीही डिस्ट्रॅक्शन्स असू दे, त्या 100 गोष्टींना नकार देणं, नाही म्हणणं हे जमलं पाहिजे. आपलं काय होतं, की उठतो आपण आदल्या दिवशी खूप सारं नियोजन करतो, की आता हे करायचं, ते करायचं. समोर फोन आला, हो, चला एक रील बघू मग करू. मेसेज आला, एक मेसेज फॉरवर्ड करते मग करू, असं नाही. डिसिजन फटीग तेव्हा येतो, जेव्हा खूप सारे डिस्ट्रॅक्शन आहे आणि तुम्ही डिस्ट्रॅक्शनला बळी जाता. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. कुडुम कुडुम पुरी करणार आहोत. आहा, इतकी पारदर्शक होते तुम्हाला सांगते, इतकी कमाल लागते. रवा, मैदा, गव्हाचं पीठ काहीही वापरलेलं नाही. त्यामुळे ग्लुटन फ्री आहे, गिल्ट फ्री देखील आहे. 1.5 ते 2 महिने छान टिकते. प्रवासात नेण्याकरता, लहान मुलाला लहान भुकेसाठी, मोठ्यांसाठी कमाल आहे. साहित्य काय काय घेतलं ते बघूया. 1 कप तांदूळाचं पीठ. उकडीचे मोदक करताना जे तांदूळाचं पीठ वापरतो तेच आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा कलोंजी, चवीपुरतं मीठ आणि यासोबतच लागेल 1 कप पाणी. तर सगळ्यात आधी उकड काढायची. तर 1 कप पाणी घ्यायचं आणि पाण्याला एक छान उकळी काढून घेऊ. पाण्याला उकळी आली, आता यामध्ये आपण घालूयात मीठ. छान अशी दणकून उकळी आली पाहिजे. मीठ घातल्यावर व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि मीठ विरघळलं की यामध्ये लगोलग तांदूळाचं पीठ घालायचं. पीठ एकाच वेळेस घालायचं आणि यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपण उकडीच्या मोदकाची उकड काढतो तेव्हा हे झाकून ठेवतो, तसं याला करायची अजिबात गरज नाही आहे. गॅस बंद करते आणि आता यामध्ये कलोंजी म्हणजेच अनियन सीड्स, चिली फ्लेक्स, तीळ घालते. जिरं घातलं तरी काहीच हरकत नाही. आता हे छान मिसळून घ्यायचं. पाण्यामध्ये मुद्दाम नाही घातलं, कारण काय होतं ना, हे चिली फ्लेक्सचा वगैरे रंग त्या पिठामध्ये उतरतो. आता हे लगोलग मळून घ्यायचं. गरम गरम आहे म्हणून या चमच्यानेच करते, पण याचा आता लगेच गरम गरम असतानाच गोळा करून घ्यायचा. प्लेटमध्ये काढून मिसळून घेतलं तरी काही हरकत नाही, पण मी यामध्येच म्हणजे काय ना, जास्त भांडी घासायची गरज नाही. यामध्येच छान गोळा तयार करून घेतला की. चला, हा गोळा व्यवस्थित मळून झाला. आता यातून आहे ना, हे असे छोटे छोटे चेंडू तयार करायचे. खूप मोठे नका करू, असे लहानच करा. हे बघा, एकसारख्या आकाराचे करा म्हणजे आपली पुरी देखील मस्त होते. आणि अजिबात खूप मोठे करू नका, कारण हे छोटे छोटे पाणीपुरीच्या आकाराच्या पुऱ्या चवीला छान लागतात. आणि या प्रमाणात जवळपास 50 पुऱ्या छान तयार होतात. म्हणजे एक डबाभर तर व्यवस्थित होतं. चला, आता हे आपले गोळे तयार आहेत. पुढे काय करायचं सांगते. पुढे आपलं फुसफुसं घ्यायचं. madhurasrecipeclub.com वर खरेदी करू शकता. आता हे असं एकदा पॉलिथिन घ्यायचं. बटर पेपर घेतला तरी चालेल. दोनही बाजूला स्प्रे करायचं थोडं तेल. हा पिठाचा गोळा यामध्ये ठेवायचा. दुसरे भाग यावर ठेवायचे आणि एखादी वाटी किंवा डिश घ्यायची आणि फक्त असं चप्पू करायचं. बघा, किती सुंदर पुरी तयार आहे बघा. आणि ही पुरी या डिशवर ठेवण्यापूर्वी देखील तेलाने स्प्रे करायची. म्हणजे मग हे, कारण तांदूळाचं पीठ आहे ज्यामध्ये ओलावा भरपूर असतो, हे चिकटून नको बसायला, म्हणून फक्त तेल लावून घ्यायचं आणि हे यामध्ये ठेवायची. चला, आणखी एक दाखवते. एकदा तेल लावलं की पुन्हा लावायची गरज नाही आहे. किती सुंदर आणि एकसारख्या होतात बघा, बहारदार. चला, आता याच प्रकारे या पुऱ्या करून घेते. सगळ्या करून मग लगेच तळल्या तरी चालेल किंवा करता करता तळल्या तरी काही हरकत नाही. चला, काही पुऱ्या इथे तयार केल्यात. तेलही गरम केलं आहे. या पुऱ्या तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मंद आचेवर तळायचं नाही. कडकडीत तेल गरम करायचं आणि मोठ्या आचेवरच तळायच्या, मंद आचेवर तळायचं नाही. तांदूळाच्या पिठाचा कुठलाही तळणीचा प्रकार करताना, स्पेसिफिकली उकड काढलेला, मग ते रव्याची असो तांदूळाची, मोठ्या आचेवरच करून घ्यायचं. आणि 2 पुऱ्यांच्या मध्ये अंतर ठेवून सोडा, नाहीतर काय होतं ना, त्या चिपकतात, चिकटून बसतात एकमेकांना. आणि या फुगणार नाहीत. ते पाणीपुरीच्या पुऱ्या फुगतात तशा प्रत्येक पुरी फुगेल असं नाही, कारण तांदूळाच्या पिठाच्या आहेत. त्यामुळे काही चपटाही राहतील, काही छान फुगतील. आहे या अशा चिकटल्या तर सेपरेट करून घ्या, नाहीतर त्या चिकटूनच राहतात. आणि एक बाजू तळून झाली
की उलटवायची आणि दुसऱ्या बाजूनेही छान तळून घ्यायची. काय सुरेख दिसत आहेत बघा. आ हा हा हा, मस्त असा सोनेरी रंग आला बघा. कसल्या कुडूम कुडूम झाल्यात. तेल चांगलं निथळून घ्यायचं. मी जाळीवरच ठेवते म्हणजे जास्तीचं तेल आहे ते खाली लगेच निथळून जातं. वाह, आता सगळ्या पुऱ्या अशाच तळून घ्यायच्या. बहारदार बघा, काय सुरेख दिसतात पुऱ्या. वाह, आणि या सेपरेट करून घ्या. आणि जसं नेहमी आपण पुऱ्या तळतो अगदी तशाच एक बाजू एक वेळेस, दॅट्स इट. नाहीतर त्या खूप तेलकट होतात. आणि अलट पलट करत नका तळू. एक बाजू एक वेळेस आणि खालची बाजू तळली झाली की दुसरी बाजू. हे बघा, एक बाजू झाली की उलटवायचं आणि दुसरी बाजूही छान तळून घ्यायची. आता ही बॅच देखील तयार आहे आणि निथळण्याकरता जाळीवरच ठेवूया. काय सुरेख झाल्यात. आ हा हा. चला, आता याच प्रकारे सगळ्या पुऱ्या थापून तळून घेते. पुढची स्टेप जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही पेरी पेरी मसाला यावर स्प्रिंकल करा. आहा, अजून बहारदार लागतं. किंवा मग चाट मसाला, काळं मीठ, लाल तिखट, जिरेपूड हे मिक्स करून त्यामध्ये घोळवलं तरी छान लागतील. पण यामध्ये चिली फ्लेक्स आणि हे सगळं घातलं त्यामुळे त्याची चवही बहारदार लागते. थोडं लसूण तळून टाका, थोडं यामध्ये कढीपत्ता तळून टाका. ते वेगवेगळे ऑप्शन्स देते मी तुम्हाला, करून नक्की बघा. पुन्हा भेटूयात अशाच कुडूम कुडूम रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.